ऑर्गेन्झा सिल्क साडी एकदम पारंपरिक भारतीय वस्त्र आहे। ही साडी वजनाने एकदम हलकी आणि अगदी पारदर्शक असते। ऑर्गेन्झा हे पातळ, कुरकुरीत आणि कडक फॅब्रिक आहे जे रेशीम, पॉलिस्टर किंवा दोन्हींच्या मिश्रणापासून बनवले जाते। ऑर्गेन्झा साड्या लग्न समारंभ, पार्टी, उत्सव, धार्मिक कार्यक्रम अशा विविध महत्त्वाच्या ठिकाणी परिधान केल्या जातात। अप्रतिम हस्तकला, पारदर्शकता आणि चमक यामुळे ही साडी अतिशय लोकप्रिय आहे। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। ऑर्गेन्झा साड्यांचा इतिहास भारतातील मुघल काळापासून सापडतो। असे मानले जाते की ऑर्गेन्झा फॅब्रिक प्रथम मुघलांनी भारतात आणले आणि त्या काळामध्ये फक्त श्रीमंत व्यक्तींकडेच हे वस्त्र असायचे। उत्तम गुणवत्तेमुळे ऑर्गेन्झा फॅब्रिक श्रीमंतीसाठी ओळखले जात होते। ऑर्गेन्झा फॅब्रिक पारंपरिकपणे रेशीम पासून बनवले जाते आणि या साड्या अर्ध पारदर्शकता, चमक आणि नाजूक पोत यासाठी प्रसिद्ध होत्या। या साड्यांवरती सहसा जरीचे काम, भरतकाम आणि मणिकाम केले जाते। भारतीय स्त्रिया कालांतराने विवाह सोहळा आणि धार्मिक उत्सव यासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी ऑर्गेन्झा सिल्क साडी घालू लागल्या। त्यांच्या सौंदर्यामुळे या साड्या अत्यंत मौल्यवान ठरतात। या साड्या कौटुंबिक वारसा म्हणून देखील दिल्या जातात। या साड्या आजही भारतातील आणि जगभरातील महिलांच्या आवडत्या आहेत। आधुनिक ऑर्गेन्झा साड्या पारंपरिक रेशीम आणि पॉलिस्टर किंवा नायलॉनच्या धाग्यांपासून बनवल्या जातात। ऑर्गेन्झा साडींचे वैशिष्ट्य असे की ऑर्गेन्झा साडी पातळ, वजनाने खूपच हलकी आणि निखळ असते। त्यामुळे ही साडी अगदी पारदर्शक असते। ऑर्गेन्झा साड्या कडक असतात, ज्यामुळे त्यांना परिधान आणि स्टाईल करणे सोपे जाते। या गुणवत्तेमुळे साडी अधिक सुंदर दिसते। ऑर्गेन्झा साड्यांना एक सूक्ष्म चमक असते, ज्यामुळे त्यांना एक मोहक लुक मिळतो। या साड्यांवरती भरतकाम, जरी वर्क, सिक्विन, मणी किंवा लेस असे विविध नक्षीकाम केलेले असते। नाजूक रचना असूनही ऑर्गेन्झा साड्या वापरण्यासाठी अगदी आरामदायक असतात। हलके फॅब्रिक असल्यामुळे उबदार हवामानासाठी उत्तम आहेत। ऑर्गेन्झा साड्यांचे काही लोकप्रिय प्रकार देखील आहेत। प्लेन ऑर्गेन्झा साडी, या साड्या शुद्ध ऑर्गेन्झा सिल्क फॅब्रिक पासून बनवल्या जातात। या साडीवरती कुठल्याही प्रकारचे नक्षीकाम नसते, तरी ही साडी अतिशय सुंदर आणि मोहक दिसते। एम्ब्रॉयडरी ऑर्गेन्झा साडी, या साड्यांवर धाग्यांचे विणकाम, मणी किंवा स्टोन्स वापरून साडीवरती विणकाम केले जाते। हे विणकाम विविध डिझाईन्स मध्ये तयार केले जाते। यामध्ये बहुतेक फुले, पक्षी आणि विविध आकृत्यांचा देखील समावेश असतो। प्रिंटेड ऑर्गेन्झा साडी, ब्लॉक प्रिंटिंग, स्क्रीन प्रिंटिंग किंवा डिजिटल प्रिंटिंग यासारख्या तंत्रांचा वापर करून या साड्या तयार केल्या जातात। या साड्यांवरील सर्व डिझाईन्स प्रिंट केलेल्या असतात। जरी वर्क ऑर्गेन्झा साडी, या प्रकारच्या साडीवरती जरी वर्क केले जाते। सोन्याच्या किंवा चांदीच्या जरीच्या धाग्यांनी या साड्यांवरती विणकाम केले जाते। यामध्ये विविध नक्षीकामामध्ये जरी काम केले असते। हाफ ऑर्गेन्झा साडी, या साड्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या फॅब्रिक पासून तयार केल्या जातात। यामध्ये ऑर्गेन्झा आणि सिल्क धागे एकत्र करून साडी तयार केली जाते। त्यामुळे या साड्यांना मोहक लुक प्राप्त होतो। मिरर वर्क ऑर्गेन्झा साडी, या प्रकारच्या साडीवरती छोट्या छोट्या आरशांच्या तुकड्यांनी नक्षीकाम तयार केली जाते। हे आरशाचे तुकडे ऑर्गेन्झा फॅब्रिक वर शिवले जातात, त्यामुळे साडीला चमकदार लुक येतो। ओम्ब्रे ऑर्गेन्झा साडी, यामध्ये साडी एका रंगातून दुसऱ्या रंगात हळूहळू फिकट होत जाते, त्यामुळे एक आश्चर्यकारक कलर इफेक्ट तयार होतो। ऑर्गेन्झा साड्या पारंपरिक विणकाम पद्धतीचा वापर करून बनवल्या जातात। या पद्धतीमध्ये मेकॅनिकल लूम वापरले जाते, जे कापडावर डिझाईन आणि पॅटर्न तयार करतात। विणकामाची सुरुवात सूत तयार करण्यापासून होते। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या ऑर्गेन्झा सिल्क साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।